शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला पहिल्या खताचा डोस आणि दुसरा खताचा डोस झाल्यानंतर म्हणजे कांद्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये कांदा पिकाची जी दाणमाण पोगर असेल, पातींचा फुटवा असेल आणि खाली साईजही होण्यासाठी नियोजन करत असतो. एकंदरीतच काय तर कांदा पिकाला 40 ते 60 दिवसांच्या दरम्यान एक महत्त्वाचं आपल्याला नियोजन करावं लागतं. हे नियोजन करतेवेळी कांदा पिकाची जबरदस्त जोमदार वाढ झाली पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकाच्या पातींचा फुटवा, कांदा पिकाचा दाणमाण पोगर जाड होण्यासाठी पाण्यातून महत्वाची खतं, औषधं जे रासायनिक देखील आहे आणि जैविक देखील आहे यांची सांगड करून माझ्या शेतात जो प्रयोग केलेला आहे तोच तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न केलाय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, कांदा पीक तुमचं बरोबर 40 दिवसापासून म्हणजे 40, 45, 50, 55, 60 दिवसांच्या दरम्यान असेल. ह्या टायमिंगला मी जो प्रयोग केलाय तोच तुमच्या समोर घेऊन आलो. आता हा प्रयोग का केलाय तर दाणमाण पोगर जाड होण्यासाठी आणि पातींची संख्या वाढवण्यासाठी. विशेष म्हणजे पहिल्या खताचा डोस, दुसरा खताचा डोस आपण जो टाकलाय हा जमिनीमध्ये टाकलेली खतं ही आपटेक करण्यासाठी. आपल्याला काय करायचं माहिती का, कांदा पिकाला पाण्यामधून 42-47 हे खत आहे तर हे द्यायचं. आता मी कोणतं घेतलं होतं तर मला जे उपलब्ध झालं, नेक्साची ग्रेड घेतली 042-47. यामध्ये फेरस देखील घटक मला बघायला मिळाला. 1 एकरासाठी मी माझ्या कांदा पिकाला घेतलं होतं 2.5 किलो याप्रमाणे. एक बकेट येतं आपल्याला, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. हे घेऊन मी 150 ते 200 लिटर पाणी तयार केलं. यामध्ये 2.5 किलो नेक्साची 042-47 ही ग्रेड सोडली आणि यामध्ये काय घेतलं माहिती का, जैविक पी गोल्ड हे जबरदस्त फॉस्फरस उपलब्ध करून देणारं म्हणजे फॉस्फरस अपटेक करून देणारं औषध आहे. तर हे पी गोल्ड घेत असताना मी 1 एकरासाठी 1 लिटर याप्रमाणे घेतलंय. आता तुम्ही म्हणाल की नेक्साची जी काय 42-47 ग्रेड आहे ही तुम्ही घेतली आणि यामध्ये पी गोल्ड देखील घेतलाय, तर मग नेमकी कसं काय बुवा. तर लक्षात घ्या, नेक्साची जी 042-47 ग्रेड यामध्ये 42% फॉस्फरस आणि 47% पोटॅश आपल्याला बघायला मिळतं आणि 2% फेरस बघायला मिळतं. आता ही सोडल्यामुळं काय होणार आहे, दाणमाण पोगर जाड होणार आहे, खाली साईजही व्हायला मदत होणार आहे आणि एकंदरीतच यामध्ये जर आपण पी गोल्ड घेत असाल तर पी गोल्ड मुळे काय होतं, जमिनीतलं जे फॉस्फरस आहे हे उपलब्ध करून देण्याचं काम करतं आणि या 42-47 सोबत जे फॉस्फरस आपल्या कांदा पिकाला जाणार आहे हे देखील त्वरित लागू पडण्याचं काम करतो. म्हणजे लक्षात घ्या, पहिला दुसरा खताचा डोस टाकला होता, हा अपटेक करण्याचं काम पी गोल्ड करणार आहे. 42-47 ग्रेड सोडली होती, हे 42% फॉस्फरस लगेच लागू पडायला तुमच्या कांदा पिकाला मदत करणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा पीक तुमचं सध्याच्या घडीला हे अशा पद्धतीने असेल जसं माझं आहे आणि मी जो काही माझ्या शेतामध्ये प्रॅक्टिकल व्हिडिओ माहिती करतो त्याची व्हिडिओ बनवतो आणि मला जो रिझल्ट येतो तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण लक्षात घ्या, कांदा पिकाचा पहिला टप्पा मी सांगितला, पहिला दुसरा खताचा डोस. दुसरा महत्वाचा टप्पा येतो तर तो फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेडचा वापर करायचा आहे आणि हे फॉस्फरस हे आपटेक कशा पद्धतीने करावं तर त्यामध्ये आपल्याला पी गोल्ड टाकायचं. निश्चित स्वरूपात तुमचं कांदा पीक इतरांच्या प्लॉटपेक्षा जबरदस्त डेव्हलप झालेलं बघायला मिळणार. त्यामुळं मी देखील नेक्साचं 042-47 आणि यामध्ये पी गोल्ड जसं वापरलंय तसंच तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्या कांदा पिकाला हीच 2 महत्वाची खतं, औषधं उपलब्ध करून द्यायची आणि ह्या दिलेल्या टायमिंग मध्ये कधीही सोडा आणि कांदा पीक तुमचं जोमदार जबरदस्त करा. ही माहिती आवडली असेल, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचंय. समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर 99% ज्या शेतीविषयक व्हिडिओ असतात
या माझ्या स्वतःच्या शेतात विथ प्रॅक्टिकलमध्ये मला जो अनुभव येतो ना, तो तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. मग कोणतीही खतं औषधं असू द्या, ही मिळालेल्या व्हिडिओ आणि फोटोद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. माहिती आवडली असेल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. आणि एकदा मिलिंद बोर यूट्यूब चॅनलला आलेच असाल, व्हिडिओमध्ये चॅनलला खाली दिसत ना, चॅनलला व्हिजिट द्या. त्यामध्ये संपूर्ण पिकांचं मार्गदर्शन प्रॅक्टिकलमध्ये बनवून शेतकऱ्यांपर्यंत सांगितलेलं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.